पहा पोट्टे बा आपण आता ह्या यूट्यूब चॅनलवर 12वी वर्गाचं कम्प्लीट मॅथ्स म्हणजे 12वी वर्गात तुमचं गणित आहे कम्प्लीट मॅथ्स मी इथं घेणार आहोत. याच्यामध्ये तुम्हाला बेसिकपासून तर याच्यामध्ये ॲडव्हान्स लेवलपर्यंत सर्वच्या सर्व तुमचे टॉपिक कवर केल्या जाईल. इथं मी तुम्हाला थेरम, इथं मी तुम्हाला सॉल्ड एक्झाम्पल, इथं मी तुम्हाला एक्सरसाइज सर्वेच्या सर्व गणितं तुमची इथं का करीन मी सॉल्व करून घेईन पूर्ण बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत. त्याच्यासोबत लक्ष द्या, सर्वात पहिले मी नाही का गणिताचा पार्ट 2 ह्या स्टार्ट करतो आता, कारण की गणिताचा पार्ट 2 पासून लय शिकायचं ऐकली आम्ही ना का गणिताचा पार्ट 2 खूप नाही का पोट्याला कठीण वाटते, म्हणून मी पार्ट 2 पासून सुरू करतो. तर पहा बे, पार्ट 2च्या सर्वात पहिला चॅप्टर आहे आपला डिफरन्सिएशन. काय आहे? डिफरन्सिएशन. तर पहा बे, डिफरन्सिएशन टॉपिक सुरू करण्याच्या पहिले मी तुम्हाला डिफरन्सिएशनचे काही फॉर्म्युले सांगतो, ठीक आहे का? की जोपर्यंत तुम्हाला फॉर्म्युले येणार नाही तोपर्यंत तुम्ही डिफरन्सिएशनचे न्यूमेरिकल सॉल्व करूच नाही शकाल. म्हणून सर्वात पहिले मुखपाठ फॉर्म्युले तुमचे झाले पाहिजे. तर पहा, डिफरन्सिएशनमध्ये राहते काय ॲक्च्युली, डिफरन्सिएशनमध्ये तुम्हाला कोणताही एक फंक्शन एफ ऑफ एक्स ह्या देऊन राहते, कोणताही एक वाय इज इक्वल टू एफ ऑफ फंक्शन देऊन राहील आणि त्याच्यामध्ये ठेवायला म्हणून का बापू याचे डेरिव्हेटिव्ह काढतं. पहा बे, डेरिव्हेटिव्हले आपण डी वाय बाय डी एक्सच्या फॉर्ममध्ये डिनोट करतो किंवा डेरिव्हेटिव्हले एफ डॅश ऑफ एक्सच्या फॉर्ममध्ये आपण डिनोट करतो. हे ते जे स्टँडर्ड नोटेशनच आहे, तर हे तुम्हाला लक्षातच ठेवावं लागेल, ठीक आहे? तर चला मग आपण आता सर्वात पहिले डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले पाहिले जाऊ. तर पहा बे, सर्वात पहिला फॉर्म्युला आहे डेरिव्हेटिव्हचा सी म्हणजे होते कॉन्स्टंट. जर तुम्हाला कोणी विचारलं सांग रे बापू कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह का राहते, तर रप्कन म्हणायचं 0. पहा बे, कॉन्स्टंट म्हणजे तो टर्म ज्याच्यामध्ये एक्स नाही राहत. एक्स नाही राहत म्हणजे 1, 2, 50, 100, 200 किंवा -10, कोणताही आकडा ज्याच्यामध्ये एक्स नाही राहत तो का राहते आपला कॉन्स्टंट राहते. तर कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह नेहमी का राहते 0. मग दुसरा पहा बे, दुसरा आहे कॉन्स्टंट झाल्यावर दुसरी व्हॅल्यू येते एक्सच्या डोक्यावर एन. पहा बे, इंग्लिशमध्ये काय म्हणते, एक्स टू दी पॉवर एन. एन काय म्हणते, त्याचा पॉवर आहे म्हणते. तर पहा, एक्सच्या डोक्यावर एन जर फंक्शन देऊ नसेल, जसं उदाहरण सांगतो, जसं एक्स स्क्वेअर, एक्स क्यूब, एक्सच्या डोक्यावर 100, एले अशा फॉर्ममध्ये डिनोट केल्या जाते एन म्हणजे कोणताही नंबर. तर एक्स टू दी पॉवर एनची डेरिव्हेटिव्ह राहते पॉवर मल्टिप्लिकेशनमध्ये आणि त्याचा पॉवर 1 न कमी. काय आहे? पॉवर मल्टिप्लिकेशनमध्ये त्याचा पॉवर 1 न कमी. गाणे म्हणल्यासारखं पाठ करायचं म्हणा, पॉवर मल्टिप्लिकेशनमध्ये त्याचा पॉवर 1 न कमी, पॉवर मल्टिप्लिकेशनमध्ये त्याचा पॉवर 1 न कमी. डबल म्हणा, पॉवर मल्टिप्लिकेशनमध्ये त्याचा पॉवर 1 न कमी. आज जसं तुम्हाला म्हणलं एक्स स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह काढ रे बापू, तर एक्स स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह का होईल पॉवर मल्टिप्लिकेशनमध्ये आणि त्याचा पॉवर 1 न कमी, म्हणजे का होईल आपली डेरिव्हेटिव्ह एक्स स्क्वेअरची 2x. तर हे सर्व तुम्हाला लक्षात ठेवावं लागते फॉर्म्युले. तर पहा बे, तिसरंही सारखंच आहे, पण तिसरं डिनॉमिनेटरमध्ये एक्स टू दी पॉवर एन आहे, तर याची डेरिव्हेटिव्ह राहते -n. पहा बे, इथं -n आहे आणि याच्या डिनॉमिनेटरमध्ये काय आहे n+1, म्हणजे इथं n-1 आहे, तर इथं का करायचं डिनॉमिनेटरमध्ये n+1 करायचा आणि -n जो आहे तो न्यूमिनेटरमध्ये लिहायचा आणि x n+1 याला डिनॉमिनेटरमध्ये लिहायचा. आता चौथा फॉर्म्युला आहे अंडर रूट ऑफ एक्स. आता तुम्हाला सर्वांना माहीत आहे अंडर रूट ऑफ एक्स म्हणजे काय होते, एक्सच्या डोक्यावर 1/2. तर तुम्ही म्हणाल आम्ही ह्याही फॉर्म्युलाने सॉल्व करू शकतो का, पॉवर मल्टिप्लिकेशनमध्ये घ्यायचं आणि एक्सचा पॉवर आम्ही 1 न कमी करू. हो, असं करता येत तुम्हाला, पण ह्या जो तुम्हाला रूट एक्स आहे, ह्या रूट एक्स काय आहे स्टँडर्ड फंक्शन आहे. ह्या स्टँडर्ड फंक्शन नेहमी क्वेश्चनमध्ये विचारलं जाते, म्हणून याची डेरिव्हेटिव्ह आपल्याला डायरेक्ट पाठ ठेवायची. याची डेरिव्हेटिव्ह काय राहते 1/2 रूट एक्स. पहा बे, याची डेरिव्हेटिव्ह काय राहते 1/2 रूट एक्स. मग आता आपण पाहू ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. जसं तुम्हाला कोणी विचारलं साईनची डेरिव्हेटिव्ह काय राहते, तर रपकन म्हणायचं साईनची डेरिव्हेटिव्ह काय राहते कॉस एक्स राहते. साईनची डेरिव्हेटिव्ह काय राहते कॉस एक्स राहते. तसंच कॉस एक्सची डेरिव्हेटिव्ह कोणी विचारली, सांग बापू कॉस एक्सची डेरिव्हेटिव्ह काय राहते, कॉस एक्सची डेरिव्हेटिव्ह राहते -sin x. आता पहा सातवा फॉर्म्युला आहे आपला टॅन एक्स. साईन कॉस झाला, मग येते टॅन एक्स. तर कोणी विचारन बापू टॅन एक्सची डेरिव्हेटिव्ह काय राहते, चप्पन म्हणायचं टॅन एक्सची डेरिव्हेटिव्ह राहते आपली सेक स्क्वेअर एक्स. इथं सी आहे बे, सेक स्क्वेअर एक्स. मग आता पाहू आपण आठवा फॉर्म्युला सेक एक्सची डेरिव्हेटिव्ह. तर पहा बे, सेक एक्सची डेरिव्हेटिव्ह राहते सेक एक्स इंटू टॅन एक्स, म्हणजे सेक एक्स तसाच लिहायचा आणि त्याच्या मल्टिप्लायमध्ये काय टाकायचं टॅन एक्स. ठीक आहे, हे झाले आपले 8 फॉर्म्युले. अजून पहा 9वा फॉर्म्युला. अशी आपले टोटल 14 फॉर्म्युले आहेत. 14 फॉर्म्युले तुम्हाला मुखपाठ आले पाहिजे, तेव्हाच जाऊन तुम्ही समोरचे गणित सॉल्व करू शकता, नाही तर भाऊ तुम्ही सॉल्व करू शकणार नाही. म्हणून हे फॉर्म्युले पहा, व्यवस्थित पहा. कोसेक, आता का उरलं सेक एक्स झाल्यावर पहा आपण कोसेक एक्स. तर पहा कोसेक एक्सची डेरिव्हेटिव्ह राहते -कोसेक एक्स इंटू
कॉट एक्स. ठीक आहे. आता इथं कसं सेक एक्सची डेरिव्हेटिव्ह होती, सेक एक्सची डेरिव्हेटिव्ह सेक एक्स इंटू टॅन एक्स. तसंच कोसेक एक्सची डेरिव्हेटिव्ह काय राहील, मायनस मायनस लक्षात ठेवायचा, कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. आणि आपला आखरी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन उरला आहे कॉट एक्स. तर कॉट एक्सची डेरिव्हेटिव्ह राहते आपली मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. ठीक आहे. आता आपण एवढे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन पाहिले. आता पाहू आपण युलर्स फंक्शन. युलर्स फंक्शन म्हणजे ई. हा युलर्स नंबर आहे. हे युलर्स नंबरले काय म्हणते, युलर फंक्शन म्हणजे ई. तर ईच्या डोक्यावर जर आपला एक्स असन तर ईची डेरिव्हेटिव्ह पहा सर्वात सोपी. ईच्या डोक्यावर एक्सची डेरिव्हेटिव्ह ईच्या डोक्यावर एक्सच राहते. म्हणजे जे तिची ई टू दी पॉवर एक्स आहे तर तिची डेरिव्हेटिव्ह सुद्धा ई टू दी पॉवर एक्सच राहील, म्हणजे सारखीच राहील, ती बदलत नाही. मग 12वा क्वेश्चन पहा, 12वा फॉर्म्युला पहा. आता एचा पॉवर एक्स म्हणजे जसा एचा 1चा पॉवर एक्स, 2चा पॉवर एक्स, 3चा पॉवर एक्स, 4चा पॉवर एक्स, 14चा पॉवर एक्स, असे कोणताही राहू, ए म्हणजे कोणताही नंबर, त्याचा जर आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायची असेल तर आपली त्याची डेरिव्हेटिव्ह राहते एचा पॉवर एक्स तसंच लिहायचा, त्याला मल्टिप्लाय करायचं लॉग येणं. जसं तुम्हाला समज उदाहरण सांगत आहोत, जसं कोणी म्हणलं बापू 50 एक्सची डेरिव्हेटिव्ह सांग का राहते, तर 50 एक्सची डेरिव्हेटिव्ह का राहील, पहा 50 एक्स तसाच लिहायचा आणि त्याला मल्टिप्लाय काय न करायचं, लॉग ऑफ 50. पहा इथं ए आहे म्हणून इथं लॉग ए लिहिला, इथं 50 आहे म्हणून इथं काय लिहिलं, लॉग 50. यात आला तुमचा 12वा फॉर्म्युला. आता पहा 13वा फॉर्म्युला आहे आपला लॉग एक्स. काय आहे, लॉग एक्स. जर तुम्ही आले कोणाला विचारलं का लॉग एक्सची डेरिव्हेटिव्ह काय राहते, आपण सांगायचं लॉग एक्सची डेरिव्हेटिव्ह राहते 1/x. लक्षात ठेवा, लॉग एक्सची डेरिव्हेटिव्ह राहते 1/x. आणि आपला 14वा फॉर्म्युला पाहू. 14वा फॉर्म्युला आहे आपला लॉग एक्स, पण याचा बेस काय आहे, ए आहे. याचा बेस काय आहे, ए आहे. जर असं तुम्हाला फंक्शन दिला असेल तर याची डेरिव्हेटिव्ह राहते 1/x लॉग ए. आता तुम्हाला हे क्लिअर करून देतो, ह्या बेस आणि याच्यामध्ये का फरक आहे पहा बे. इथं मी स्टार मार्कमध्ये तुम्हाला सांगतो का फरक आहे, 1 मिनटं. हां पहा, स्टार मार्कमध्ये तुम्हाला मी सांगतो. पहा, जर तुम्हाला देऊन असन लॉग एक्स, फक्त तुम्हाला लॉग एक्स देऊन असन, याच्यामध्ये तुम्हाला बेस दिला नसन तर याची डेरिव्हेटिव्ह राहते 1/x. जर तुम्हाला दिला असन लॉग एक्स पण याचा बेस जर दिला असन, हे पाहिजे जीच्या खालतं जी लिहितं त्याला बेस म्हणते, याचा बेस ए दिला आहे तर याची डेरिव्हेटिव्ह लिहायची एक्स लॉग ए. आता तुम्ही म्हणून याच्यावर तर आम्हाला बेस दिला नाही तर याचा बेस का राहते, तर पहा याचा बेस राहते ई. जेव्हा कोणत्याही फंक्शनचा बेस दिला नाही जात तर त्याचा बेस नेहमी ई कन्सिडर केला जाते. जसं इथं पहा, ए टू दी पॉवर एक्सचं काय लिहिलं होतं आपण डेरिव्हेटिव्ह, ए टू दी पॉवर एक्स लॉग ए. मग इथं लॉग ए, तर इथं बेस दिला आहे का तुम्हाला, नाही दिला आहे, तर याचा बेस राहील ई. तर पहा इथं लॉग एक्स, इथं बेस दिला आहे का, नाही, तर इथं बेस राहील ई. इथं लॉग एक्स पण याचा बेस दिला आहे ए, तर इथं का राहील तुमचा बेस राहणार, म्हणजे बेस एच राहील, इथं बेस ई राहणार नाही. ज्याचा बेस देऊन नाही राहत त्याचा बेस काय राहते, ई. आता पहा इथं बेस देऊन आहे का, इथं बेस देऊन नाही आहे त्याचा बेस राहील ई. असं लिहा नाही लागत ई, असं तुम्ही लॉग ए असं लिहिलं ना तरी तो समोरचा समजून जाईल का याचा जो बेस आहे याचा बेस ई आहे, तो समजून जाईल. जर बेस ई नसेल तर तुम्हाला बेस मेन्शन करेल, ए आहे, बी आहे, जो काही असेल तो तुम्हाला बेस मेन्शन करेल. तर पहा आपण डबल% फॉर्म्युला रिवाईज करू. तर पहा सर्वात पहिले मी तुम्हाला काय सांगितलं होतं, कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह काय राहते. तर पहा कॉन्स्टंट म्हणजे कोणताही नंबर ज्याच्यामध्ये एक्स नाही राहत, जसं 1, 2, 50, 100, मायनसमध्ये आकडा असेल तरी चालते, तर त्याची कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह राहते 0. दुसरा फंक्शन असेल एक्सचा पॉवर एन. एक्सचा पॉवर एन म्हणजे एक्सचा कोणताही फंक्शन असेल, म्हणजे एक्सचा जो फंक्शन त्याच्यावर एक्स स्क्वेअर असेल, एक्स क्यूब असेल, एक्स टू दी पॉवर 100 असेल, म्हणजे ह्या एन कोणताही व्हॅल्यू असेल तर याचा डायरेक्ट काय राहील डेरिव्हेटिव्ह, पॉवर मल्टिप्लिकेशनमध्ये आणि त्याचा पॉवर 1 न कमी म्हणत जायचं, पॉवर मल्टिप्लिकेशनमध्ये त्याचा पॉवर 1 न कमी. आता तिसरं काय 1/x टू दी पॉवर एन. तर 1/x टू दी पॉवर एन फंक्शन असेल त्याची डेरिव्हेटिव्ह काय राहते, -n डिवायडेड बाय एक्स टू दी पॉवर n+1. पहा इथं -n न्यूमिनेटरमध्ये लिहायचा आणि डिनॉमिनेटरमध्ये लिहायचा n+1. डिनॉमिनेटरमध्ये n आहे इथं, तर इथं n+1 करायचा. याच्या फॉर्म्युलामध्ये काय होतं, -1. 14 पहा, 14 आहे √x. तर √xचं काय राहील 1/2√x. हा फॉर्म्युला आहे ना, हा बिलकुल पाठच ठेवायचा तुम्हाला. तिला असं नको समजू का एक्स आहे तर आम्ही एक्सचा पॉवर 1/2 लिहिणं आणि मग ह्या क्वेश्चननं सॉल्व्ह करीन, ह्या प्रॉपर्टीने सॉल्व्ह करू शकते, काही नाही. पण एक्स कसं आहे √x स्टँडर्ड आहे म्हणून ते तसं पाठ करून ठेवून द्यायचं. 5व्याचा पहा, साईनचा कॉस आहे, कॉसचा मायनस साईन आहे, टॅनचा सेक स्क्वेअर एक्स आहे, सेक एक्स इंटू टॅन एक्स आहे, कोसेक एक्सचं मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स आहे, कॉटचं काय आहे मायनस कोसेक स्क्वेअर एक्स आहे, ई टू दी पॉवर एक्सचं काय आहे ई टू दी पॉवर एक्स आहे, ए टू दी पॉवर एक्सचं काय आहे ए टू दी पॉवर एक्स लॉग ए आहे. आणि इथं लक्षात ठेवायचं, जर बेस दिला नसन तर त्याचा बेस नेहमी ई राहील. याचा बेस लॉग एक्सचं काय 1/x. इथे बेस दिलेला नव्हता तर आपण बेस का कन्सिडर केला ई. लिहायची गरज नाही, लिहिला तरी चालेल पण लिहायची गरज नाही आहे. जर आपण सिम्पली असा तुम्ही लॉग एक्स लिहिला तर समजणेवाला समजून जाईल का तू का म्हणत आहे, तू म्हणत आहे लॉगचा बेस ई आहे. ठीक आहे. आणि लॉगचा बेस जर ए असेल तर त्याची डेरिव्हेटिव्ह पहा 1/x लॉग ई बेस राहील आणि ते राहील ए.
ठीक आहे. हे झाले आपले डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले. तर आज का करा तुम्ही हे जेवढी फॉर्म्युले मी शिकवली तुम्हाला तेवढी A4 साईजच्या नोटबुकावर लिहून घ्या आणि ते A4 साईजच्या नोटबुकावर लिहिल्यावर का करायचं, एक त्याचं पान फाडून जिथं आपण अभ्यासाला बसतो तिथं चिपकून द्यायचं किंवा मोबाईलचा वॉलपेपर ठेवून द्यायचा. जिथं जिथं तुम्हाला चिपका तिथं तिथे चिपका, जिथं जिथं तुमची नजर जाते तिथं तिथे चिपका. कारण हे फॉर्म्युले एवढे इम्पॉर्टंट आहे का हे फॉर्म्युले जर तुम्हाला आले नाही तर तुम्ही समोरचे टॉपिक करू शकणार नाही. आणि हे पार्ट 2 पोटायला यासाठी नाही जमत का येईल हे फॉर्म्युले पाठ नाही राहत. जेव्हा तुमचे हे फॉर्म्युले पूर्ण पाठ होईल तेव्हाच माझ्यासमोरचं लेक्चर तुम्ही पाहायचा. आता पहा, आता तुम्हाला परीक्षामध्ये कधी असं सोपी प्रश्न नाही देईन का e⁴ ची डेरिव्हेटिव्ह सांग बा, कधी म्हणणं का e⁴ tan x ची डेरिव्हेटिव्ह सांग बा, असे साधे फंक्शन आहे देईन तुम्हाला, थोडे जालिम फंक्शन देईन. जसे तुम्हाला म्हणून लॉग ऑफ साईन ऑफ x³ अशी फंक्शन देईन. तर हे जे फंक्शन आहे ना हे फंक्शन झाले कॉम्प्लेक्स फंक्शन. तर हे मोठे कॉम्प्लेक्स फंक्शनले जर आपल्याला सॉल्व करायचे असेल, अजून उदाहरण सांगतो जसं साईन x अपॉन √1 + x², असे जे फंक्शन आहे हे का झाले कॉम्प्लेक्स फंक्शन. तर अशा फंक्शनची तुम्हाला डेरिव्हेटिव्ह पेपरामध्ये काढायला विचारा. तर नेहमी नाही का हे जे मोठे कॉम्प्लेक्स फंक्शन राहते याले सॉल्व करासाठी आपल्याला काही रूल्स माहीत पाहिजे. ते रूल्स डेरिव्हेटिव्हमध्ये काही रूल्स आहे 3 रूल्स. तर ते 3 रूल तुम्हाला नेहमी लक्षात ठेवावं लागेल. तर पहा आता आपण डिस्कस करणार आहोत आता रूल्स ऑफ डेरिव्हेटिव्ह. तर डेरिव्हेटिव्हचे काही बेसिक रूल आहेत हे तुम्हाला पाठ ठेवाच लागेल. तर पहा, सर्वात पहिला रूल आहे डेरिव्हेटिव्हचा d/dx. मी सांगितलं पहिलेच d/dx म्हणजे डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर जर तुम्हाला 2 फंक्शन देऊन असाल प्लसमध्ये किंवा मायनसमध्ये, जसं उदाहरण सांगतो तुम्हाला म्हणलं बापू साईन x प्लस कॉस x ची डेरिव्हेटिव्ह काढ, तर तुम्हाला इथं माहीत पडलं ह्या पहिला फंक्शन u आहे दुसरा फंक्शन v आहे, तर तुम्हाला ह्या फॉर्म्युला लावा लागेल. ठीक आहे. तर पहा त्याचा फॉर्म्युला कसा आहे. तर याच्यामध्ये सिंपल आहे, जर प्लस आणि किंवा मायनसमध्ये असेल तर याचा डेरिव्हेटिव्ह काय राहील, पहिल्या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह करायची, प्लस असेल तर प्लस लिहायचं, मायनस असेल तर मायनस लिहायचं, दुसऱ्या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह करायची. चालं, हे सर्वात पहिला रूल आहे. आता तुम्ही म्हणाल प्लस मायनस सांगितलं, आता मल्टिप्लाय असेल तर का करायचं पहा. आता मल्टिप्लाय असेल तर u मल्टिप्लाय बाय v असेल, तर याच्यासाठी दुसरा फॉर्म्युला दिला आहे डेरिव्हेटिव्ह. तो फॉर्म्युला कसा आहे पहा, पहिला फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दुसरा फंक्शन प्लस दुसरा फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ पहिला फंक्शन. ठीक आहे. जसं उदाहरण तुम्हाला सांगितलं तुम्हाला सांगितलं e⁴x मल्टिप्लाय बाय tan x. तर हे 2 फंक्शन काय आहे, ह्या u फंक्शन आहे, ह्या v फंक्शन आणि ह्या फंक्शन आहे मल्टिप्लायमध्ये. तर आपल्याला काय करावं लागेल, ह्या रूल लावावं लागेल u इंटू v. तर म्हणा माझ्यासोबत डेरिव्हेटिव्ह ऑफ u मल्टिप्लाय बाय v काय राहील, फर्स्ट फंक्शन म्हणजे पहिला फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दुसरा फंक्शन प्लस दुसरा फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ पहिला फंक्शन. ठीक आहे. म्हणजे पहिला फंक्शन घ्यायचा, दुसऱ्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा प्लस दुसरा फंक्शन घ्यायचा, हे पहिल्या फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हनं मल्टिप्लाय करायचा. हे झालं प्लस मायनस आणि मल्टिप्लायचं. आता तुम्ही म्हणाल प्लस झालं मायनस झालं मल्टिप्लाय झालं, आता उरलं आपला डिवाईड. जर आपला कोणता फंक्शन u/v फॉर्ममध्ये असेल, जसं उदाहरण तुम्हाला सांगितलं का साईन x डिवायडेड बाय टॅन x, याची डेरिव्हेटिव्ह जर तुम्ही काढून द्या तर याची डेरिव्हेटिव्ह आहे ह्या फंक्शन कसं आहे u/v फॉर्ममध्ये आहे. तर याच्यासाठी फॉर्म्युला काय माहिती आहे का, सर्वात पहिले काय करायचं, जो डिनॉमिनेटर आहे जो खालचा फंक्शन आहे ते लिहायचा, डेरिव्हेटिव्ह काढायची वरच्या फंक्शनची, मग करायचा मायनस, मग वरचा फंक्शन लिहायचा, मग डेरिव्हेटिव्ह काढायची खालच्या फंक्शनची आणि त्याला आपण डिवाईड करायचं खालच्या फंक्शनच्या स्क्वेअरनं. तर म्हणा माझ्यासोबत डेरिव्हेटिव्ह ऑफ u/v इज इक्वल टू खालचा फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ वरचा फंक्शन मायनस वरचा फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ खालचा फंक्शन डिवायडेड बाय खालच्या फंक्शनचा स्क्वेअर डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ u/v हे काय राहते, खालचा फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ वरचा फंक्शन मायनस वरचा फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ खालचा फंक्शन आपण खालच्या फंक्शनचा स्क्वेअर. तर पहिलेपासून पाहू आपण, जर तुमचे 2 फंक्शन जसं साईन x प्लस कॉस x, तर हे 2 फंक्शन कायच्यामध्ये आहे, हे 2 फंक्शन प्लसमध्ये आहे किंवा मायनसमध्ये असेल तर याची डेरिव्हेटिव्ह काय राहील, सिम्पली पहिल्या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह घ्यायची, प्लस असेल तर प्लस लिहायचं, मायनस असेल तर मायनस लिहायचं आणि दुसऱ्या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह करायची. मग आता ह्या फॉर्म्युला पहा, जर 2 तुमचे फंक्शन मल्टिप्लिकेशनमध्ये असेल तर त्याला कसं करायचं, पहिल्या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह घ्यायची, पहिला फंक्शन घ्यायचा, मग दुसऱ्या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह घ्यायची, प्लस दुसरा फंक्शन लिहायचं आणि पहिल्या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह घ्यायची. म्हणजे कसं, पहिला फंक्शन कुणीला डेरिव्हेटिव्ह ऑफ दुसरा फंक्शन प्लस दुसरा फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ पहिला फंक्शन. असं गाणे म्हणल्यासारखं पाठ ठेवायचं, पहिला फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दुसरा फंक्शन प्लस दुसरा फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ पहिला फंक्शन. आणि ह्या तिसरा फॉर्म्युला आहे, जर तुमचा फंक्शन u/v फॉर्ममध्ये असेल कसा करायचा, खालचा फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ वरचा फंक्शन मायनस वरचा फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ खालचा फंक्शन डिवाइडेड बाय खालच्या फंक्शनचा स्क्वेअर. तर पहा बाई, हे एवढेचे एवढी फॉर्म्युले आहे, तुम्ही आजच्या आज पाठ करा. जेव्हाही माझ्या यूट्यूबवर दुसरा लेक्चर येईन सोमवारचा, तर तेव्हा मी त्याच्यावर बेसिक गणितं तुमचे सॉल्व करून घेईन. तर ह्या बेसिक गणितं सॉल्व करायच्या पहिले हे फॉर्म्युले तुम्हाला येणं अनिवार्य आहे, नाही तुम्हाला तो समोरचा लेक्चर समजत नाही. म्हणून आज तुम्ही घरी का करायचं, एवढी फॉर्म्युले 3-4 वेळा कोऱ्या पानावर लिहून काढायचे, पाठ करायचं. ठीक आहे. तेव्हाच मग तो समोरचा लेक्चर पाहायचा. तर ठीक आहे, इथं माझा लेक्चर मी थांबवतो. धन्यवाद.